हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आता मॉर्निंगची वेळ झाली आणि आजचा ब्लॉग काढायचा विशेष म्हणजे आज आहे तिसरा गुरुवार. तर आज म्हणजे तिसऱ्या गुरुवारची मांडणी आहे. तर चला आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. मस्त रेडी साडी वगैरे लावली, टुट्टीचे कपडे वगैरे घातले आणि पूजन करायचं बाकी आहे. तर ब्लॉग स्टार्ट केला आहे तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आणि ते पण गेलेत कामाला. पटापट आज सर्व उरकलं आहे. आता वाजले 10:15 वाजले. त्याच्यामुळं पटापट आता मांडणी करून घेते. तुट्टूला पण आता मस्त बसवते तिथेशी गाडीत आणि आपली मांडणी करून घेते. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा मस्तपैकी. एन्जॉय करा ब्लॉग. बाय बाय. तर गाई इथं सर्व साहित्य वगैरे आणलं आहे मी आणि इकडं बघा टुट्टूला कसा गाड्यांची केलायला लावला आहे. त्याला पाहिजे चाक आहे गाडीचा. तर पटापट साहित्य सर्व आणलं आहे. आता पटापट मांडणी करून घेते.
खायला. झोप चल. गाईज जो काय ऐकत नाही. आता पूजन तर झालंय, फक्त रांगोळी वगैरे काढायची. गाईज यो काय झोपायचा नाही. आता माझी आरती पूजा राहिले, म्हणजे रांगोळी वगैरेच राहिले, बाकी काही नाही राहिला. तर पटापट ते काढून घेते आणि याला तोपर्यंत गाड्यांसोबत खेळायला लावतंय. त्याला आली मस्ती आज. आणि याला लावते मी एक साईडला TV, म्हणजे तो तरी गप्प बसल बघून. नाही तर त्या पण नाही बघणार TV. मनानं आलं तर बघेल, नाही तर बघणार पण नाही. त्याला नुसते आई 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 बस, बाकी काहीच नको. काय बोलतास? काय नाही बोलास? काय बोलतास? काही नाही बोलता. आणि गाईस टुट्टू शेट पडला. तर गाईस फायनली पूजा मांडून झालेली आहे. मस्त रांगोळी वगैरे काढले. तर गाईस सर्व घाण आहे ती थोडी साफ करते. आणि बघा आता पाया पडायचं ना, बाप्पा पडायचं ना. डोका टेकला बघा. ची असं ना करायच्या. बाप्पा करशील तो? बाप्पा करशील? बाप्पा करशील? बाप्पा डोका टेक, डोका टेक, डोका टेक. शुभ दे. ये तर बाप्पा करू तर. बाप्पा शुभ दे माझ्या. बाप्पा कर हे बा. उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. उभा राहा, उभा राहा. बाप्पा माझे बालाला शुभ दे, शुभ दे. हे बा बाप्पा कर. योग्य हातात कर. आज जाम कंटाळला. डोका टेक, डोका टेक, डोका टेक. बाप्पाचा प्रसाद घे. हां तिकडं बघ, तिकडं बघ. असं हात जोड, हात जोड, हात जोड, हात जोड. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाप्पाला विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल विठ्ठल. ए बाप्पाला विठ्ठल विठ्ठल कर. कशा करते बघू माझे पोरगा. हे बाप्पा विठ्ठल विठ्ठल करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तू तू कर, तू कर, तू कर, तू कर, तू कर. विठ्ठल विठ्ठल कर 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 कर. विठ्ठल 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 विठ्ठल. बाप्पा माझ्या बालाला शुभ दे. माझ्या बाप्पा केला ना. तर गाईस मस्तपैकी आता पूजन वगैरे झालं, सर्व झालेलं आहे. आता या टुट्टूला जेवायला बनवते. भाती शेंबडा झालाय माझ्या टुट्टू. बघा गाईस. बाबा बाप्पा करा. हा बाप्पा बाप्पा करते. बाप्पा काढला तर वाट लागेल. बाप्पाचे बाप्पा अंशी अंशी. बाबा कुठे? बाबाला सांग बाप्पा कर. थांब बाप्पाचा बाप्पा निघाल. एक मिनिट रुक. बाप्पाच्या बाप्पा निघाल म्हणतो बघ. काय पाहिजे? बाबा कुठे तुझे? बाबा बाबा कुठे तुझ्या? बाबा बाप्पा
शुभ दे बाबा पाया पर जराशा मामी जाता झोपाला. हां गुड गुड. चलो ते गाईच आम्ही चाललो झोपाला. गाईज किती पसारा काढला. आणि गाईज आम्ही काल गेलतो शॉपिंगला. कशाची शॉपिंग लवकरच समजेल तुम्हाला. आम्ही कशाच्या शॉपिंगला गेलतो. डुबो 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 शाळेला चावला चावला. गाईज आम्ही काल मस्त शॉपिंग वगैरे केली. भरपूर भरपूर शॉपिंग केली आम्ही. कारण का केली आम्ही शॉपिंग तुम्हाला समजेल आता ब्लॉग बघून. कारण का कालचा ब्लॉग पण नाही मला काढायला भेटला. कारण का आम्ही 7:30ला गेलो इथून घरातून. ती वाजले आम्हाला 10:30 वाजले यायला. तर काहीच आता मस्त सर्व पूजन वगैरे झालंय. आता मी टुट्टूला जेवायला बनवत आहे आणि मग तुम्हाला इव्हिनिंगला भेटते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईज आता जस्ट झाडू मारून घेतलंय मी आणि आत्ता वाजले 4:45 आणि टुट्टू शेट झोपलाय मगापासून. तर बरं पटापट झाडू वगैरे मारून घेते. आणि आमच्या हॉलमधला घड्याळ बंद पडलाय. आता त्याला सेल वगैरे आणून चालू करायला लागेल. त्याच्यामुळं रूममध्ये लावलं त्याच्याने बघायला जायला लागतं. आणि त्यांना आज आहे नाईट. तर बघू आता काय आहे जेवणाचं पण काय. आज सकाळी डबा पण नाही दिला त्यांना. मुवमेंट लागली त्यांची म्हणून. तर बघू आता येतात का नाही. आता भाजी तर बनवून ठेवली मी. मटकीची भाजी बनवली सुकी. आणि त्याच्यानंतर भात वगैरे आणि टुट्टूला जेवायला. तर मी एकटीच आहे त्याच्यामुळं बाकी वरण वगैरे नाही बनवणार. कारण का एकटीला बनवायचं आणि उद्या जायचं आहे मला नारपोलीला. कारण का बरं पण नव्हतं मला. परवाच्या दिवशी मला खूप ताप आलेला. थंडी वगैरे भरलेली. कावीळ वगैरे चाललेला. काल वाटतं हां काल. तर नाही परवाच्या दिवशी मला ताप वगैरे आणि थंडी वगैरे भरलेली. कावीळ उतरून आली मी काल सकाळी. तर मम्मी बोलली का गुरुवार वगैरे झाले ना का मग ये शुक्रवारी. आणि त्यांची मुवमेंट पण लागले त्याच्यामुळे मी एकटीच आहे. टुट्टू पण राहत नाही ना असं नुसतं कडीवर आणि उचलून लागतं त्याला त्या हिंडवाला. त्याच्यामुळं मम्मी बोलली ये 3 दिवस मग राहीन आणि मग येईल. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. आत्ता जस्ट झाडू वगैरे मारून झाला ना तर थोडासा फ्रेश होत आहे. आणि टुट्टू शेट उठला का मग गावात जाते. मग अशी गेलीच नाही कारण का टुट्टू शेटला ती झोप आला त्याच्यामुळे. नाही तर आता कोकणीचं बांधून. आणि गाईज एक नंबर आनंदाची बातमी आहे. कारण का गाईज यूट्यूबवर झाले आहेत आपले 3K सबस्क्राईब. 3000 फॅमिली आपल्याला यूट्यूबला झालेली आहे बघा. आजच झाली. तर आपण आजच्या चांगल्या दिवशी 3000 सबस्क्राईब झाले. धन्यवाद तुम्हाला सर्वांना. आणि गाईज खरंच खूप मनापासून धन्यवाद. तर त्यांना कॉल करते बघा मी. नाही त्यांना कॉल नाही करीत. त्यांना कॉल करते आणि नंतर मग हे करते तुम्हाला भेटते म्हणजे तुम्हाला दाखवते. हो उचलताना काय नाही उचलताना काय माहिती. मच्छर कामात असेल त्याच्यामुळं नंतरच थोडंसं सेलिब्रेशन पण करेन. आज तर मी नक्कीच सेलिब्रेशन करेन कॉलवर. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. कॉंग्रॅच्युलेशन. आया 3000 सबस्क्राईब झाले आपले. भाई जबरदस्त. हो सर्व हो गया ना. बस बाकी काय खाल्ला का नाही. काय 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 खाल्ला का नाही. काही नाही आज नुसता पैसा गावाचा.
पैसा काला जेवाचा. तर गाईज चला बघा, ते पण खुश झाले आणि ते कामात आहेत, त्याच्यामुळे मी पण ठेवते आणि मी चहा वगैरे पिऊन घेते. गाईज मम्मी पप्पांनी कॉल केला तर मग आता कोणी केलं बघू आपण. जमा हो झोपलेलो कसं झोपल. आता झोपला 4:30ला, 4:30-5ला. अरे आता आठवला का तो फरारी चिवडा आहे म्हणून तो होते. काय करते गाईज, आता वाजलेले 6 वाजलेले आहेत आणि तर गाईज आता वाजलेले 6 इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि आत्ता मस्त दिवाबत्ती वगैरे केली. मी इथली दिवाबत्ती केली, नाही उठला अजून, मम्मीचा कॉल झाला आहे आणि आता मस्तपैकी दिवाबत्ती केली आहे, बाहेरची पण केली दिवाबत्ती. आणि गाईज देवीजवळ मला बसच म्हणजे इथेशी बसून पोथी वाचण्यात मला म्हणजे टूट आहे ना, त्याच्यामुळे मग मी बेडरूममध्ये जाऊन पोथी वाचते. देवी आई माऊली जरा समजून घे, बाबू एकटाच आहे त्याच्यामुळं तिथे जाऊन मी तर बेडरूममध्ये जाऊन मी पोथी वाचते आजच्या दिवस. आता पुढच्या गुरुवारी ते असतीलच, त्याच्यामुळं मग पुढच्या गुरुवारी मी इथेच वाचेल. चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज इथली पोथी घेतली मी आणि आता चालले रूममध्ये पोथी वाचन करते. काय बोलतोस? मी ब्लॉग काढते ना त्याच्यामुळं. बस तू पण पोथी वाचायला, मी पण वाचते. मग बाय बाय. तर गाईज आता मी घेतले पोथी वाचायला आणि इकडं टुट्टू शेट झोपलाय, तर त्याला न आवाज करता असती एकदम पटापट पोथी वाचून घेते. सुख शांती ऐश्वर मिळण्यासाठी महालक्ष्मी माध्यम व्रतकथा आणि पूजा विधी. श्री महालक्ष्मी व्रताची कथा व गुरुवारची कहाणी. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधात घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती सुंदरकन्या, राज्यलक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, महालक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा या नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वभूत असलेल्या श्री महालक्ष्मीचे ध्यानी द्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापरयुगातील आपल्याला भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे. तर गाईज आता जस्ट पोथी वाचून झाली आहे ना. टुट्टू शेड बघा आमचा, टुट्टू शेड बघा लगेच उठला आमचा. हा टुट्टू शेड लगेच उठला बघा. थोडीशीच फक्त एकच पान वाचला पोथीचा, लगेच उठला. आणि जाम मच्छर चावलेत त्याचे बघा, 1 2 मच्छर चावले माझ्या बाबूचे. मच्छर आहे ते जाम हैराण आणलाय का मच्छर, रास मच्छर किती. तर मच्छरची बॅग आणायला सांगितलं ना तरी पण भरपूर मच्छर, कारण का आता रूमचा दरवाजा तर लावू शकत नाही, आज दिवाबत्ती आहे त्याच्यामुळं, म्हणून मच्छर. आता त्याला आणि जाली पण नाही त्याची हे करायची, झाकून ठेवायची, तरी त्यात पण नाही राहत. आता काय करू तरी काय. मग आता मच्छर चावले, आता जाऊ दे, मच्छर चावले ते जातील 1-2 दिवसात, पण त्याला त्रास होते त्या समजत नाही का. अजून छोटा आहे तो, त्याच्यामुळं आता काय बोलू शकत नाही. मी रोज संध्याकाळी झोपला ना जाली लावते, पण ती जाली अशी फेकून देतं पायाशी
ओढून आणि तसंच झोपतं. असं आहे उघडा वेड माझा पोरग. चला गाईज आता पोथी वगैरे वाचून झाले तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आत्ता वाजले 6:15. आता काय करायचं नाही, फक्त भात घालायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. गोड काय नव्हता बनवला मी. काल आम्ही रबडी आणलेली, सीताफळ रबडी आणि साधीवाली रबडी. तर काल सीताफळ रबडी खाल्ली ते आणि मिनी, आणि साधी रबडी होती ती कोणीच खाल्ली नव्हती, तशीच होती पॅकिंगवाली. त्याच्यामुळं मग त्याचा नैवेद्य दाखवला दुपारी आणि मी ती रबडी खाल्ली, त्याच्यावरच आहे. आणि आता थोडीशी भाजी आणि भात आणि पापड लोणचा थोडासा नैवेद्य दाखवेन आणि मग उपवास सोडीन आणि मग तुम्हाला भेटते. तर गाईज आपला ब्लॉग पण अपलोड झाला आहे. आता पट्टापट जाऊन बघला असेल तुम्ही आणि कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. आम्ही बड्डेला गेलो तोच त्याचा ब्लॉग आहे. आणि इकडे ठेवले मी भात. आणि गाईज टुट्टू शेट असा नाटकी आहे ना, टुट्टू शेट लय नाटकी आहे. आता झोपला आहे तर बघू रात्री झोपते का नाही झोपते. आता मी माझ्यापुरतंच भात घातला आहे आणि टुट्टूचा भात आहे. त्याचे बाबा आले ना का मग त्यांना बघन जेवण पाहिजे का, म्हणजे बाबा आज येणार नाही नक्की तर नाही, त्याच्यामुळं मग नाही बनवत. कारण का नुसतं फेकासाठी नाही बनवू शकत, कारण का रोज थोडा भात वगैरे राहतच, त्याच्यामुळं आज कमीच घातला आहे. आणि इकडं ब्लॉग अपलोड झाला आहे आत्ता जस्ट 10-21 मिनटं झाली. तेच करत होतो आणि टुट्टूला घेतलेला, त्याच्यामुळं ब्लॉग नाही मला करायला भेटला. आता वाजले 6:45 वाजले. तर भात वगैरे झाला का मग मी भात वगैरे झाला का नैवेद्य दाखवते. पोथी वगैरे वाचलं आणि तिथंच बसलेलं थोडा वेळ ब्लॉग अपलोड होईस तोपर्यंत. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. काही इकडं आता टुट्टूला जाली लावली आहे, कारण का मच्छर वगैरे चावते ना त्याच्यामुळे. आता असंच लावलं आहे, कारण का उशी वगैरे लावली का मग तो त्याला असं वाटते आई आहे त्याच्यासोबत, त्याच्यामुळे त्याच्यावरच मी हे टाकले, गोधडी टाकली. आणि आता थोडा वेळ झोपल तर उठलच लगेच, त्याच्यामुळे मग टाकून ठेवली. कारण मच्छर चावतात, भरपूर मच्छर चावलेत त्याच्या आज. तर काही आता सर्व झालं आहे जेवण, म्हणजे भात राहिलेला घालायचा. आता मी एकदम छोटीशी ताटली देवीला नैवेद्य दाखवते. आता इथेच ठेवते, खाली नाही ठेवत. आता नैवेद्य वगैरे दाखवलं आहे. नाही माऊलीचं परत दर्शन घ्या तुम्ही. आणि कमेंटमध्ये लिहा श्री महालक्ष्मी नमः. आणि पूजन कसं केलं ते मला ते पण कमेंटमध्ये सांगा. गाईज आता सर्व झालं आहे. आणि गाईज बघू आता टुट्टू शेट अजून तर उठला नाही. तर वाजलेत 7 वाजलेत. एवढ्या लवकर तो उपवास नाही सोडू शकत. सोडायला सोडीन पण नको एवढ्या लवकर, त्याच्यामुळं 7:30-8 वाजू दे. आणि जेवताना भेटते मग तुम्हाला. कोण पाहिजे बाबू? गाईज बाबाची आठवण आली तर रडतंय. बाबा कुठे बाबाला फोन लावूया आपण. थांब. हे कोण आहे? कोण आहे बाबा? बाबाची आठवण आली त्याला, रडतोय. बाबा बघ, बाबा लावला फोन. बाबाला आवाज दे. बाबा आय्या. बाबा हा लावतोय. बाबा तोंड दाखव, रडतंय बाबा. दिसत नाही तर बाबा, दिसत नाही तर रडतंय. उठल्या बाबा पाहिजे त्याला.
आधी मला हे केली, म्हणा आधी मिठी मारली, माझ्यावर झोपला बसला बिसला ना. आता बाबाची आठवण, बाबा दिसच नाही बाबू. थांब फोटो मारत्या. मग फोन करा ना तुम्ही. गाईज बाबा आहे कामात, भरपूर कामात आहे, कारण का 52 गाड्या जायचे आहेत त्याच्यामुळं हे रिफर करतात, त्याच्यामुळं तर त्यांना वेळ पण नाही भेटत ना. हा बघा किती रडतोय निसता, तर मी याला भरवते नंतर भेटते. बाबाला पण पिते, बाबाला पिते. बाबा कुठे तुझ्या, कुठे बाबा पिदे, बाबाला पिदे बाबाला पिदे ना. दे टुटू पिदे बाबाला पिदे दे. गुड बॉय. बाबा कुठे दे, बाबाला पिदे बाबाला पिदे दे. बाबा गाईज आमचा टुट्टू शेट मस्त जेवलेला आहे. दे टुट्टू, पादे आहे बाबाला, पादे कसे पादे तर बघू. कचा. तर गाईज आत्ता जस्ट जेवायला घेतलं उपवास सोडायला, आणि ते नाही तर जरासं उदास वाटतंय, कारण का ते असलं का जरा बरं वाटतंय. म्हणजे मस्ती करता आणि सगळं हे करताना टुट्टू शेट पण जाम कंटाळला आहे, त्याला बाबाची जाम आठवण येत आहे. आणि जेवायला पण जरा कसं पण उपवास आहे, आणि याला दूध द्यायला लागते, म्हणून त्याच्यामुळं जेवायलाच लागते, कारण का दुपारी पण उपवास होता त्याच्यामुळं. आता घेतलं मी जेवायला, तर बघू टुट्टू शेट पण जेवते का. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करा, आणि तुम्ही पण या जेवायला उपवास सोडायला. तर गाईज आत्ता जस्ट जेवलो वगैरे, आणि टुट्टू शेट पण मस्त जेवला, मस्त म्हणजे 1-2 घास खाल्ले त्यांनी. आणि गाईज आत्ता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. आता मस्तपैकी आता कपडे वगैरे चेंज करते, आणि मग मस्त झोपते. त्यांची वाट बघते, येतात का नाही बघते, नाही तर मग दरवाजा वगैरे सगळं लावून त्याला झोपवते, आणि मी पण झोपते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः असं लिहा, कमेंट करा, आणि कशी पूजन केली ते पण सांगा. आणि याचा पण ऐका काय बोलतोय त्या. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खूप शेअर करा, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येतील. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मगाशी सेलिब्रेशन करायची विसरलो. आता थोडं साधं सिम्पल असं सेलिब्रेशन करणार होता मी, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, याची मजा बघा कशी चालली आहे माझ्या क्लिपसोबत. मी आता बाबाला फोन लावणार होते तुझे. बाबाला सांग केक कापूया बोल, बाबाला बोल केक कापूया बोल. टुटू बोल, बाबाला सांग आम्ही केक कापतो. आम्ही डायरेक्ट पायाशी दाम एवढा तुला देते बघ. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. हे बघ खा, तुला पाहिजे ना. आम्हाला क्लिप धर. खा. इकडे काय खाला करतोय. दिसू दे आता काय करायचं.